मंदिराची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानं तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला आता वेग येणार आहे। नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्याचे मजबूतीकरण, कळस आणि इतर दुरुस्तीची कामं धार्मिक परंपरांचा आदर राखत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कामासाठी ASI आणि IIT मधील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे। या संदर्भात पुढील 30 दिवसात एका सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे। या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण, स्थानिक आमदार, मुख्य महंत तुकोजी बुवा तसेच तिन्ही पुजारी मंडळांचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई तुळजाभवानीच्या जयघोषात उपस्थितांनी या निर्णयाचं स्वागत केलं। बोल भवानी की जय। आई राजा उदय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त तसेच महंत महाराज, पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज इथे सन्माननीय सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री महोदय श्री आशिष शेलार साहेबांची उपस्थितीत आणि सचिव महोदयांची उपस्थितीत आणि राज्य पुरातत्व विभाग ASI यांची अधिकाऱ्यांची उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान वतीने जतन आणि दुरुस्तीचे जे कामकाज आहे त्याच्यावर आज इथे आढावा बैठक घेण्यात आला आणि या आढावा बैठकीमध्ये सर्वांची जे मतं आहे आणि त्यांच्या म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आले आहे। आणि याच्यामध्ये जे मंदिर चे जतन आणि दुरुस्तीचे काम आहे, विशेषतः गाभाऱ्याचे प्रश्न जे सध्या याच्याबद्दल चर्चा होत आहे, याच्याबद्दल पण सर्वांची मतं ऐकण्यात आलेली आहेत। आणि याच्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांची सूचना असा प्राप्त झाली आहे की याच्यामध्ये ASI विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग तसेच सांस्कृतिक विभाग यांनी पुन्हा याच्या संदर्भात चर्चा एक्सटर्नल एजन्सीजची मदत घेऊन, इतर एक्सपर्टची मदत घेऊन याच्यामध्ये पुढच्या 30 दिवसांमध्ये अहवाल पुन्हा सादर करण्याची सूचना सर्वांनी दिलेली आहे। आणि या अहवालानंतर पुन्हा याच्या बैठक सर्वांना समेत होणार आहे आणि एवढं मी सांगू इच्छितो। आणि याच्या संदर्भात काही अधिक माहिती आहे आपण मंदिर प्रशासनामार्फत सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल। प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, मुंबई।